सो फायनली आम्ही विहंग विहार पोचलो आहे आणि हे आहे विहंग विहार. आहे विहंग विहारचं एंट्रन्स. स्टार्टिंगला आल्यानंतर तिथे चेकिंग होते. आपल्याला जे काही बुकिंग वगैरे आय डी असतो तो त्यांना दाखवावा लागतो. आधीच प्री बुकिंग केलं तर बेटर असतं बिकॉज नंतर रूम्स अवेलेबल नसतात. आणि खूप छान होतं. गव्हर्नमेंट पण खूप प्लेझेंट आहे. आणि 12:30 वाजताची चेकिंग असते. आम्ही 12:40ला पोचलो. 10 मिनटं आम्हाला लेट झाला कारण की जरा ना सफाई स्टेशनपासून अजून आतमध्ये आहे. सो आम्ही बाय रोडवर गाडीनेच आलो होतो. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही जरा लवकरच निघा. आता आम्ही पहिला चेकिंग करतो. आमचा रूम तुम्हाला दाखवतो कसा आहे. सो गाईज चला मी तुम्हाला माझी रूम टूर करवते. सो आय एम सो एक्सायटेड टू सी माय रूम. आणि हा बघा बाजूलाच लेक आहे आणि आमचा जो रूम आहे तो लेकच्या एक्झॅक्टली बाजूला आहे. आणि हा जो इकडे जे काही विहंग विहारमध्ये रूम्स आहेत त्याच्यामध्ये हा ट्रायंगल लेक रूम आहे तो ओन्ली 1 अवेलेबल असतो आणि एव्हरी टाईम तो बुकिंग असतो. सो आम्ही कधी पण विहंग विहारची बुकिंग करायचो तेव्हा हा फुल असायचा आणि आम्हाला हाच रूम हवा असायचा. सो आम्ही ऑलवेज ते कॅन्सल करायचो. फायनली आम्हाला हा रूम भेटला आहे आणि हा रूमचा जो व्ह्यू आहे त्यासाठीच मी हा रूम बुक केला होता. हा बघा हा जो लेक व्ह्यू आहे खूप प्लेझंट वाटतो आणि छान आणि नीट अँड सिम्पल रूम होता. असं काही जास्त गॉडी टाईप नव्हता आणि मला खूप आवडला. आणि तिथे 2 कपल्स राहू शकतात बिकॉज खालती पण बेड आहे आणि वरतीसुद्धा डबल आहे हा रूम. तुम्हाला मी दाखवते. सो माझी नायसासुद्धा खूप खुश होती. तिलासुद्धा खूप आवडला. आणि फ्रीज अँड ऑल एव्हरीथिंग आहे. पाणी जी तुम्हाला गरम पाणी हवं असेल सगळं तिथे अवेलेबल आहे. सो चांगलं आहे. सो मी तुम्हाला सगळं दाखवते. स्टे ट्यून. आणि वॉशरूम पण चांगलं नीट अँड क्लीन होतं आणि 24 hours तुम्हाला गरम पाणी भेटेल. सो त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे बिकॉज काय काही रिसॉर्टमध्ये गरम पाणी ओन्ली मॉर्निंग अवेलेबल असतो. सो इथे असं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि इथे वरती गेल्यानंतर अजून एक रूम आहे. सो तुम्हाला तो दाखवतो. सो स्टेअर केसनी वरती जाऊन तिथे अजून एक बेड आहे आणि चांगला व्ह्यू आहे. मला हे एकच टेन्शन होतं की वरती नाहीसा वरती खाली करेल पण नाही तिने चांगला सपोर्ट केला. आणि आम्ही जास्त करून बाहेरच फिरण्यामध्ये बिझी होतो. सो जास्त आम्ही रूम्समध्ये ओन्ली नाईट स्पेंड केली. आणि हा आहे वरचा रूम. आणि वरती आम्ही जास्त करून आमचं लगेज आणि नायसाचं जे काही इंडक्शन वगैरे आहे तेच ठेवलं. आणि सो दिस इज आवर रूम. खूप छान वाटलं. थोडा टाईम रेस्ट केला. आणि वरती पण AC आहे खाली पण AC आहे. आणि हा जो व्ह्यू आहे तो मस्त आणि वरतून तो अजून खूप छान व्ह्यू दिसतो. लंच एन्जॉय करायला तुम्हाला दाखवते लंचमध्ये काय काय आहे. आणि हा आहे फूड सेक्शन. आणि वीकडेज असल्यामुळे जास्त असं गर्दी नव्हती. क्राऊड असा बिलकुल नव्हता. जस्ट काही कपल्स आणि त्यांचे बेबीज असंच लोकं होती. नायसाला तर खूप सारे फ्रेंड्स भेटले. आणि ह्याचं फूड जे काही आहे ते फूड क्वालिटी आणि फूड खूप सुंदर आहे. सो मी तुम्हाला दाखवते. स्टे ट्यून. आणि विहंग विहार हे ॲक्च्युली फूडसाठी खूप जास्त फेमस आहे बिकॉज इकडे फूड क्वालिटी आणि क्वांटिटी खूप छान असते. असं नाही की थोडंसं असतं. सो सर्व काही व्हेज नॉनव्हेज तुम्हाला सर्व काही इथे भेटेल. सो स्टार्टरपासून ते मेन कोर्सपर्यंत. आणि आईस्क्रीमसुद्धा होती. श्रीखंड चोकोज चॉकलेट सगळं काही अवेलेबल होतं. सो नायसाची तर फुल मजा होती. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सर्व दाखवते. आणि हा आहे पालक सूप जो की आम्हाला बिलकुल आवडत नाही. सो आम्ही तो अवॉइड केला. तसं तेच बोलतो की घे पण नाही. त्याच्यानंतर चपाती राईस दाल चावल दाल फ्राय पनीरची भाजी व्हेज कोल्हापुरी चिकन मसाला सर्व काही होतं. सो आम्ही थोडं आणि आम्ही थर्सडेला आम्ही व्हेज खाल्लं आणि फ्रायडेला आम्ही विचार केला नॉनव्हेज खाऊ. सो असं आमचं हे फूड होतं. स्वतः आम्ही आलो आहोत बोटिंग करायला. खूप सारे फोटोज काढले आणि इकडे सगळेजण कोऑपरेटिव्ह आहेत. सगळे फोटोज वगैरे काढतात. आणि आता बोटिंग करूया छानपैकी. हे बघा इथे बोटिंगसाठी छान आहे. अँड दिस इज आवर लेक व्ह्यू रूम. सो हा रूम आहे आपला जो आपण बुक केला आहे. आणि बोटिंग करताना आपल्याला इंडिव्हिज्युअली करायचं आहे. त्यांचं पर्सन अवेलेबल असतात पण आपणच करायची असते बोटिंग. आणि पाणी काय एवढं खोल नाही आहे. सो ते लोक सेफ्टी जॅकेट्स वगैरे काही देत नाही. सो मजा येते. आम्ही आता बीचवर आलो आहोत. प्रायव्हेट बीच. आणि हा विहंग विहारचा प्रायव्हेट बीच आहे. सो छान आहे इथे. म्हणजे विहंग विहारचंच इथे आहे. बाकी असं कोणी बाहेरचं आउटसाईड अलाउड नाही इथे. बहुत मस्त त्यांचं प्रॉपर्टी आहे. आता इथे सगळेजण खेळतात पण क्रिकेट्स अँड ऑल. सो त्यांनी एक टॉय ट्रेनसुद्धा ठेवली आहे लहान मुलांना किंवा कोणत्याही एजमधली लोकं टॉय ट्रेनमधून म्हणजे पूर्ण त्यांची जी विहंग विहारची सफारी करून आणतात. म्हणजे बीचपासून ते पूर्ण जे काही त्यांची प्रॉपर्टी आहे तिकडे टॉय ट्रेन अशी फिरत असते. सो तुम्ही कितीही टाईम त्या टॉय ट्रेनमध्ये बसू शकता. त्यांचं काही असं हे नाही आहे कम्प्लिशन नाही की तुम्ही एवढाच टाईम बसायचं आहे. सो खूप मजा येते टॉय ट्रेनमध्ये. आणि पुढे गेल्यानंतर त्यांचं गार्डनसुद्धा आहे लहान मुलांना खेळण्यासाठी बिकॉज लहान मुलं येतात. सो त्यांना खेळण्यासाठी त्यांनी गार्डनसुद्धा प्रॉपर असं मेंटेन ठेवलेलं आहे. सो माझी राईचं बघा कशी खेळते.
सो तुमची जर लहान मुलं असतील तर तुम्ही लहान मुलांना गार्डनमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. आणि त्याच्यानंतर आहे बेस्ट पार्ट म्हणजे स्विमिंग पूल, आणि सगळे स्विमिंग पूलच्या स्लाईडसुद्धा इथे अवेलेबल्स आहेत. आणि त्यांचा डीजेसुद्धा असतो आणि खूप धमाल येते. जर इथे ग्रुप वगैरे असेल तर तुम्ही फुल ऑन मजा कराल. बिकॉज आम्ही मिडवीकला आल्यामुळे जास्त काही शांतता आहे, पण 2-3 कपल्स होते. स्नॅक्स खायला आलो आहे. 6 o'clockला स्नॅक्स चालू होतो. आणि इव्हिनिंग स्नॅक्समध्ये होती कांदा भजी, बटाटा भजी, बिस्किट्स, गुड्डेचं बिस्किट, चोकोज आणि सगळं काही लहान मुलांसाठी, आणि दूध आणि चहा, कॉफी. सो मी तुम्हाला त्यांचे अदर रूम्सुद्धा दाखवते, बाहेरूनच दाखवते. सो हा त्यांचा आहे ग्लास रूम. हे असे त्यांचे 6 टाईप्स ऑफ ग्लास रूम्स आहेत. म्हणजे असं वाटलं की हा पूर्ण एकच रूम आहे, पण असं नाही आहे. हे वेगळे पार्टिशनमध्ये रूम्स आहेत. छोटे छोटेच रूम आहे, जास्त मोठे नाही आहेत. पण फक्त इथे एवढंच डिसएडव्हान्टेज आहे की हे पूर्ण ग्लासचा आहे आणि ह्याचा व्ह्यू जो आहे हा गार्डन व्ह्यू आहे. सो त्याच्यामुळे जरासं प्रायव्हसी जरा कमी भेटेल. सो ग्लास रूम मोस्टली मी तर सांगेल अवॉइडच करा. बाकी रूम्स तर चांगलं आहे, नीट अँड क्लीन. आणि हे समोर जे आहेत ते रूम्स ते फॅमिली स्टे रूम आहेत. आणि इथे आतमध्ये रेस्ट्रो बारसुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला जर फ्रेंड्स वगैरे आले तर तुम्हाला पार्टीसुद्धा करण्यासाठी भारी आहे. आणि मिड वीकमध्ये विकेंडला तर इथे हे पण असतं काय म्हणजे डीजे नाईट्स अँड ऑल. सो मिड वीकमध्ये असं काही नव्हतं बिकॉज जास्त कपल्सच असतात. सो आणि इथे आणि वॉचिंग मूवी 3 तासासाठी मूवी असतो. त्यात तुम्हाला पॉपकॉर्न वगैरे प्रोव्हाइड करतात आणि गेम झोन काही असेल तर. सो पुढे जाऊन म्हणजे पब्लिक मूवीसुद्धा बघत होते. आम्ही म्हटलं कोणता वॉईस येतो बघ, तिथं काही लोक मूवी बघतात. मस्तपैकी ओपन थिएटरमध्ये मूवीज होता. जब वी मेट त्यांनी मूवी लावला होता. सो 3 तासाचा मूवी होता. सगळेजण एन्जॉय करत होते फॅमिलीसोबत आपल्या. आणि ते गेम झोन वगैरे आहे. आणि नायसाला आमच्या सारखं गार्डनलाच जायचं होतं. रात्रीचे 7 o'clock झाले तरी तिला गार्डनलाच जायचं आहे. आणि असं ही आहे विहंग विहारची प्रॉपर्टी. रात्रीचा नाईट व्ह्यू खूप छान होता. आय थिंक हे बंद आहे, विकेंडला चालू होत असेल. आय थिंक इथे डान्स वगैरे असतील, इथे असतात पार्टीचं वगैरे. लंचच खाऊन एवढं पोट भरलं होतं की रात्रीचं आम्ही डिनर स्किप केलं. आणि हा आहे मॉर्निंगचा ब्रेकफास्ट. मॉर्निंग ब्रेकफास्टमध्ये पण खूप छान आयटम्स होते आणि क्वांटिटीसुद्धा खूप छान होती. स्वीट डिशपासून ते खूप छान मेंदू वडा, मिसळपाव सगळं काही होतं. सो तुम्ही नक्की विजिट करा विहंग विहारमध्ये. आम्ही तर येऊन खूप मजा केली. आणि विहंग विहारचा जो काही फूड ऑप्शन्स आहे ते एकदम वन ऑफ द बेस्ट ऑप्शन्स आहे. तुम्हाला ढोकळ्यापासून तर सगळं मिळेल. लहान मुलांना चोकोज, दूध, चहा, कॉफी, एव्हरीथिंग जे तुम्हाला पाहिजे ते सगळं इथे अवेलेबल आहे. सो निघायच्या आधी अजून एकदा आम्ही टॉय सफारी केली बिकॉज नायसाला टॉय ट्रेनमध्ये बसायचं होतं. सो आम्ही किती वेळ हार्डली 4-5 वेळा तर बसलंच असेल. बीचवरती जाऊन आम्ही थोडेफार फोटोज काढले. नायसाला स्विंगवरती बसवलं बिकॉज हा तिचा फेवरेट स्पॉट आहे. तिथे थोडा टाईम ती खेळली आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. सो खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता विहंग विहारचा. आणि ते त्यांची प्रॉपर्टी अजून डेव्हलप करतात. अजून ते रूम्स वगैरे बांधतात बिकॉज त्यांना रूम्स कमी पडतात. ऑलवेज बुकिंग फुल असतं. सो आता हे ते लोक नवीन असे रूम्स अँड ऑल सगळं बांधतात, अजून प्रॉपर्टी डेव्हलप करतात. सो हे चांगलं पार्ट आहे बिकॉज त्यांनी प्रॉपर असं मेंटेन ठेवलं होतं. बिकॉज कधी कसं असतं की लोक मेंटेन नाही ठेवत, त्याच्यामुळे कोण येत नाही. बट असं तसं नाही आहे. इथे मिड वीक असेल किंवा विकेंड असेल जेवणाची क्वांटिटी किंवा क्वालिटी सेम असते. असं नाही की मिड वीक आहे तर क्वांटिटी किंवा क्वालिटी जरासं कॉम्प्रोमाइज करतील. सो खूप छान होतं. सो निघता प्रसादला फिशिंग करायचं खूप मन होतं, पण काल तर राहूनच गेलो. सगळं प्रॉपर्टी फिरण्यामध्येच आमचा सगळा टाईम निघून गेला. सो सकाळी मॉर्निंगला प्रसाद बोलला मी फिशिंग करतो. सो त्यांनी हार्डली 10 to 50 मिनिट्स फिशिंग ट्राय केलं. त्याला एक पण फिश काही भेटली नाही. सो त्याचा पोपट झाला बिकॉज फिशिंगसाठी खूप पेशन्स लागतो आणि आम्हाला निघायचं होतं. सो थोडा टाईम आम्ही फिशिंग बघितलं तर बट एवढं काही फिशिंग, तिथे खूप सारे फिशेस आहेत पण खूप पेशन्स लागतो बिकॉज काल खूप लोकांनी फिश काढले होते. विहंग विहारचा समय संपला, खूप मजा आली. आता निघायचा टाईम झाला आहे. सकाळी 10:30पर्यंत चेकआउट करू शकतो. आता 10:30 झाले. सकाळी बीचवर रात्रीचा फक्त मी डिनर स्किप केला कारण की दुपारी आणि इव्हिनिंग एवढा ब्रेकफास्ट आणि केलं होतं ना त्याच्यामुळे पोट पूर्ण भरलं होतं. पण डिनर पण खूप सुंदर होतं. लॉलीपॉप, बांगडा फ्राय अँड ऑल एव्हरीथिंग होतं. पण नायसा झोपली होती आणि मला पण भूक नव्हती. सो प्रसाद एकटाच जाऊन जेवून आला आणि आता निघायचा टाईम झाला आहे. सो मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे. जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला कमेंट करा आणि मी आता व्हिडिओ इथे एंड करते. सो आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय बाय.